टाइम्स ऑफ अहमदनगर, आपल्या हक्काचा आवाज। नमस्कार, मी भैयासाहेब बॉक्सर आपल्या सर्वांचं एकदा या शो मध्ये पुन्हा एकदा स्वागत। आपण आज एका वेगळ्या विषयाकडे आलेलो आहोत। नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये लंके आणि विखे या दोन नावांनी मतदारांना वेड करून सोडलेला आहे। प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक अड्ड्यावर, प्रत्येक कट्ट्यावर लंके आणि विखे हाच विषय चाललेला आहे। परंतु विखेंवर जर बोललं तर विखेंवर का बोललात आणि विखेंचं काम काय, विखेंनी 5 वर्षात काय केलं, हा सगळा लेखाजोखा निर्भीडपणे आणि लोकांच्या अंगावर येऊन आणि लोकांच्या खांद्यावर हात ठेवून लोकांना विखेंचं कौतुक आणि विखेंचं काम जो व्यक्ती सांगतोय ते निखिलजी वारे आपल्यासोबत आहेत। त्यांच्यासोबत आपण एकंदरीत या 5 वर्षाच्या राजकारणावर एकंदरीत चर्चा करणार आहोत। निखिलजी, आपलं पुन्हा एकदा या कट्ट्यावर स्वागत। आपण पाहतोय राजकारण मोठ्या जोरात चाललं आहे आणि विखेंचं नाव जिथे येतंय, विखेंची यंत्रणा खूप मजबूत आहे, परंतु ती यंत्रणा यावेळेस दिसत नाहीये। जिथेही मुलाखती होत आहेत, जिथेही डेबिट होत आहेत, तिथं विखेंचं सगळं लेखाजोखा मांडण्यासाठी आपण अग्रेसर आहात। आपण थेट लोकांच्या, विरोधकांच्या अंगावर जात आहेत आणि विखेंच्या बद्दल प्रत्येक प्रश्नाला त्याची उत्तरं देतात। काय नेमकं विखेंबद्दल एवढं तुमचं प्रेम? नाही, प्रेम वगैरे असं हा भाग वेगळा आहे, परंतु ज्यावेळेस एखादा लोकप्रतिनिधी खरंच प्रामाणिकपणे काम करतो आणि त्याच्या मागे जनतेचं कल्याण करणं, आपल्या मतदारसंघातील नागरिकांची कामं करणं, हा हेतू ज्यावेळेस एखाद्या लोकप्रतिनिधीचा असतो त्यावेळेस 100% जो चांगलं काम करतो त्याच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे। आणि म्हणून आम्ही खासदार विखे पाटील साहेबांच्या सोबत उभे आहोत आणि त्यांची जी भूमिका आहे, ती रास्त आहे, ती मांडण्याचा आम्ही प्रयत्न करतोय। आणि त्यांचं काम, हे चांगलं काम काही विरोधकांना देखवत नसल्यामुळं जे 5 वर्ष वेळात लपून बसले होते ते आता बाहेर येऊन, कोण वेळात लपणारे लोक? आता किती लोक आहेत साहेब, तुम्हाला एक सांगतो, आज जे निवडणूक आलं त्यांना राजकारण आठवतंय, मग हे लोक पण कधी ना कधी पदार होते, हे पण खुर्चीवर होते। यांनी यांच्या कार्यकाळात काय काम केलं? जर यांनी यांच्या कार्यकाळात काम केलं असतं तर मग आज त्यांना बोलण्याचा अधिकार होता, परंतु स्वतःच्या कार्यकाळात काम काही करायचं नाही आणि दुसऱ्याला नावं ठेवायचे, बरोबर आहे। मला एक सांगा की नगर शहरामध्ये तसंच नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये एकंदरीत चर्चा आहे की विखेंनी 50 वर्षात काय केलं? विखे हे कुटुंब 50 वर्षापासून राजकारणामध्ये सक्रिय आहेत। जे तुमचे उमेदवार आहेत सुजय विखे, त्यांचे वडील हे महसूल मंत्री आहेत, अनेक वर्ष ते राजकारणामध्ये आहेत। सुजय विखे 5 वर्ष खासदार होते, त्यांनी 5 वर्षामध्ये काही विकास कामं केले नाही असं नगरची जनता बोलतीये, त्याच्यावर आपलं मत काय? नगरची जनता बोलते हा सगळ्यात महत्त्वाचं तुमचं जे म्हणणं आहे ना, ते सगळ्यात पहिले तुम्ही तो प्रश्न दुरुस्त करा। काही 10-5 राजकीय विरोधक बोलले होते, काही जनतेचं मत होत नाही। आणि जे राजकारणात हे राजकीय विरोधक पाहिजेच असतात। आणि तुम्ही जे म्हटले की विखेंनी 50 वर्षात काय केलं, तर विखेंनी 50 वर्षात नगर शहरात सुसंस्कृत राजकारण टिकवलं। त्याच्यामुळेच आज हे विरोधकांना जी बोलायची संधी मिळते, निदान बोलण्याचा अधिकार विरोधकांना हिरावून घेतला नाही। एखादा जर का विरोध करत असेल तर त्याला दडपशाही केली नाही। हे अनेक उदाहरणं आहेत की नगर जिल्ह्याचं सुसंस्कृत राजकारण त्यांनी टिकवलं। दुसरी गोष्ट, नगर जिल्ह्यामध्ये जी शैक्षणिक चळवळ रुजवली, ज्या सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिला, याच्या व्यतिरिक्त जी मूलभूत अडचणी व्हायच्या की एखादे पेशंट आजारी असेल तर त्यांना पुण्याला किंवा औरंगाबादला जावं लागायचं, त्यांनी आरोग्य चळवळ उभा केली। ग्रामीण भागातील रुग्णांसाठी त्या ठिकाणी त्यांनी हॉस्पिटल उभारले, त्याच्या माध्यमातून एकदम अतिशय अल्प दरामध्ये पेशंटला त्या ठिकाणी सेवा उपलब्ध करून दिली। ज्यावेळेस त्यांच्या असं लक्षात आलं की आता आपण आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या आहे, परंतु त्याचबरोबर डॉक्टरांची संख्या कमी पडते आहे, तर त्या ठिकाणी मेडिकल कॉलेज असतील, नर्सिंग कॉलेज असतील, हे अनेक शैक्षणिक संस्था त्यांनी उघडल्या आणि त्याच्या माध्यमातून हजारो लाखो मुलं हे शिकवायचं काम त्यांनी केलेलं आहे। परंतु हे होत असतानाच काळाची गरज ओळखून तंत्र शिक्षण ज्यावेळेस काळाची गरज बनली, तर ते नुसते शेतीवर रोजगार अवलंबून राहून होत नव्हतं, त्यावेळेस त्यांनी तंत्र शिक्षणाच्या माध्यमातून मग इंजिनिअरिंग सारखं असं ITI सारखे कॉलेज उघडले, त्याच्यातून देखील हजारो मुलं शिकले। आणि नगर जिल्ह्यातील एक तरुणांना जे बाहेर म्हणजे बाहेर परदेशात वगैरे नाही, बाहेर परदेशात नाही, समजा ITI करायचं त्याला जिल्हा सोडून जावं लागायचं, त्याला इथं सुविधा नव्हती, त्याला इंजिनिअरिंग करायचं त्याला जावं लागायचं, परंतु मुलं शिक्षणासाठी बाहेर पाठवत नव्हते। परंतु विखे पाटलांनी इथे कॉलेजेस उघडल्यामुळं हजारो मुली इंजिनियर झाले, त्यांचे पायावर सक्षम झाले। हा देखील विषय कुठेतरी तुम्ही लक्षात घेतला पाहिजे।
नुसतं विखेंनी काय केलं, त्यांनी तर विकास कामं केलेलीच आहे, राजकारण तर केलंच, परंतु त्याबरोबर त्यांनी जे मूलभूत जे संरक्षणाचा पाया रचला हा देखील फार महत्वाचा आहे. विखेंनी हे सगळं केलं आपण तुम्ही सांगताय, परंतु आता राजकारणाचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. विखेंच्यासाठी उद्या नरेंद्र मोदी नगरमध्ये येत आहेत, देशाचे पंतप्रधान आहेत, अजून एक 7-8 सभा मोठ्या आहेत, मोठे राजकारणी नगर शहरामध्ये येणार आहेत आणि त्यांच्या सभा होणार आहेत. एका फकीराला हरवण्यासाठी तुम्ही एवढं मोठं ऐका ना तुम्ही, हे जे तुम्ही जे विशेषण देता ना फकीर वगैरे, कोण फकीर आहे, कोण काम, निलेश लंके हे तुमचे प्रतिस्पर्धी आहेत. एकंदरीत शहरात चित्र आहे, हे देशाची निवडणूक आहे. 35 लाख रुपये माणसावर कर्ज आहे साहेब. 35 लाख असं ज्या माणसावर 35 लाख रुपये कर्ज, त्या माणसाला तुम्ही षडयंत्रामध्ये मला सांगा, 35 लाख ज्याच्यावर कर्ज आहे ते माणूस 5-5 कोटीचा कार्यक्रम घेऊ शकतो का? नगरमध्ये आता 100 राज्य कार्यक्रम झाला, त्याचं बजेट जर का तुम्ही बाहेर काढायला गेलं तर 4 कोटी रुपये कार्यक्रमाचं बजेट आहे. एवढं बजेट? हा 100% बजेट आहे त्याचं. तुम्ही बाहेर चौकशी करा. जर तुम्ही विनामूल्य लोकांना कार्यक्रम दाखवत होतो तर तुम्ही फकीर कसे? तुम्ही 50 लाखाच्या गाडीत फिरता, तुमच्या कार्यकर्त्यांच्या नावावर काय जाऊ दे, ते मला काही कोणा टीका करायची नाही, पण ते फकीर वगैरे तुम्ही जे विशेषण देऊन फकीराचा अपमान करू नका. म्हणजे निलेश लंके फकीर नाही असं आपल्याला नाही. माझं म्हणणं काय आहे की ज्यांनी जे आहे ते सांगावं. म्हणजे फकीर म्हणून म्हणजे आमच्या तोंडून फकीरांबद्दल तुम्ही अपमान करून घेऊ नका. फकीर हे खरंच समाजासाठी त्यांचं काहीतरी कार्य असतं, त्यांना फकीर म्हणून फकीरांचा अपमान करू नका. विखे कुटुंब 50 वर्षापासून राजकारणामध्ये आहे आणि राजकारण करत असताना विखे कुटुंबाने मोठमोठे पद भूषवलेले आहेत आणि विखे कुटुंबाचं एक यशस्वी राजकारण चाललंय. म्हणजे विखे जर निवडणुकीत हरले किंवा जर त्यांनी संन्यास घेतला त्यांना फरक पडणार नाही असं बोललं जातं. तर निलेश लंके हे तुमचे प्रतिस्पर्धी जे आहेत ते फकीर आहेत, त्यांच्यावर 35 लाख रुपये म्हणजे माजी आमदार असून 35 लाख रुपयाचं कर्ज आहे. मग अशा माणसाला तुम्ही का संधी देत नाही? अशा माणसाला हरवण्यासाठी तुम्ही 7-8 मोठ्या मोठ्या नेत्यांच्या सभा घेताय. मग तुम्हाला असं वाटत नाही का गरीबाला संधी दिली पाहिजे? काय होतंय, तुम्ही तुमच्या बोलण्यात कुठेतरी गल्लत होती. एक तर जो माणूस 4-4 कोटीचे कार्यक्रम घेतोय, आताच मागच्या महिन्यामध्ये तुम्ही जर का पाहिलं नगर शहरात छत्रपती संभाजी महाराज नाट्य घेतो, 4 कोटी रुपये ते कार्यक्रमाचं बजेट आहे. इतका मोठा कार्यक्रम घेताना लोकांना फुकट कार्यक्रम दाखवायला ठेवता. तुम्हाला सांगा, कोणतरी सर्वसाधारण माणसाचं ते काम आहे का? तुम्ही सांगता आम्ही शेकडो गाड्या घेऊन इकडे जातो, तिकडं दर्शनाला नेतो, हे होतं. एखादा गरीब माणूस हे करू शकतो का? माझं म्हणणं एकच आहे की ज्याची जी वस्तुस्थिती त्यांनी सांगावं. उगाच काहीतरी फकीर म्हणून माझं तुम्हाला एक आव्हान आहे, कृपा करून फकीराचा अपमान तुम्ही करू नका. कारण काय असतं, फकीराचं खरंच समाजासाठी काहीतरी देणं असतं. आणि उगाच कोणत्या एखाद्या राजकीय व्यक्तीला कोणाला फकीर म्हणून जे बिचारे धर्म टेकवायचं रोजवायचं काम करतात अशा लोकांचा अपमान तुम्ही करू नका. हे राजकीय लोकांचे खायचे दात वेगळे, दाखवायचे वेगळे, असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही म्हणता 50 वर्ष झाली विखे कुटुंब राजकारणात आहे, 100% त्यांनी काम केलं, त्यांना जनतेने निवडून दिलं, त्यांना निवडून द्यायचा अधिकार आहे. आणि तुम्ही जे म्हणता लंके साहेब, लंके आमची स्पर्धाच नाही. आमची स्पर्धा आहे ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाबरोबर आहे किंवा इंडिया आघाडी बरोबर आहे. आणि त्यांचा जो उमेदवार आहे तो आत्ता स्पर्धाला, आम्ही तर पहिल्यापासून समोर उमेदवार कोण राहणार हे पण आम्हाला माहिती नव्हतं. तुम्ही ते आम्हाला मानता, ते शरद पवारांना पण लागू होतं. ते का त्यांची पूर्वी 3-3 वेळा उभा करतात. इथं नगर जिल्ह्यात आल्यावर सांगायचं की सर्वसामान्य संधी द्या. तुमच्या बारामती मतदारसंघात सर्वसामान्य लोक राहत नाही का? त्यांना संधी तुम्ही देऊ शकत नाही का? तिथं स्वतःची पोरगीला द्यायचं, इकडे त्यांच्या नातवाला तिकीट द्यायचं, ते सगळं तुमचं चालतं. आणि आमच्याकडेच फक्त नगर जिल्ह्यातच फक्त घराणेशाही का? पुणे जिल्ह्यात घराणेशाही लागू होत नाही का? तुम्हाला पण घराणेशाही आहे ना? पंतप्रधान, भारत देशाचे पंतप्रधान म्हणतात की घराणेशाही चालणार नाही, पण आज विखे कुटुंबामध्ये खासदारकी पुन्हा देण्यात आली. परत माझं म्हणणं, जे ज्या कुटुंबात कार्यक्षम व्यक्ती असतात त्यांनी राजकारणात आलं पाहिजे आणि तेच समाज घडू शकते. ज्याचं जर स्वतःचं कुटुंब ज्याला नीट चालवता येत नाही अशा लोक जर तुम्ही राजकारणात आणले तर त्यांच्याकडून काय तुम्ही अपेक्षा ठेवणार आणि काय काम करू शकणार आहे? त्याच्यामुळे हे काय मुद्दे होत नाही सर घराण्याच्या. एकंदरीत निखिलजी एक चर्चा चालू असते की विखेंच्या चेहऱ्यावर भीती आणि पराभव हा दिसून येतो असं लोक चर्चा करतात. काय माझं म्हणणं हे लोक नाही म्हणत आहेत, हे राजकीय 22 कार्यकर्ते जे आहेत, जे आतृप्त आत्मा आहेत ना, की ज्यांच्या जे काही अपेक्षा ज्या विखे पाटलांकडून ज्या चुकीच्या अपेक्षा होत्या ज्यांना करून घ्यायच्या त्या विखे पाटलांनी केले नाही, असे लोक बडबड करतात. माहिती का, जनतेचं मत नाही. जनता ही काय आमचे विरोधक नाही, जे स्वतःचे स्वार्थ पोटी जे काही लोक चुकीच्या अपेक्षा होत्या
त्या लोकांचे आम्ही पूर्ण केले नाही, असे लोक जे बडबड करतात ती काही जनता नाहीये. जनता सुद्धा नाही, मागच्या 3 लाखांनी निवडून दिलं, यावेळी तेवढंच मतदान देणार आहे. आणि निवडून येतील, 1,00,000% निवडून येतील साहेब. 1,00,000% आमचं चॅलेंज. विश्वास आहे की आत्मविश्वास? विश्वास पण आहे, आत्मविश्वास, आणि आम्ही केलेलं काम आहे. आणि या कामामुळेच साहेब 50 वर्ष तुम्ही जे म्हणताय ना मागापासून, तुम्ही एखाद्या नगरसेवकाकडे जा बरं आणि त्याला 5 वर्ष निवडणुकीला उभा करा. जर त्यांनी एकदा 25 वर्षाला उभा राहिला आणि त्यांनी काम केलं नाही तर पुढच्या 25 वर्षाला त्याला कोण निवडून देत नाही. आणि विखे पाटील 50 वर्ष झाले सलग ते कुटुंब निवडून येतंय. काम असल्याशिवाय येतं काय? हा सर कुणी पण सांगायला या गोष्टी. त्याच्यामुळं तुम्ही जे मानता ते काम असल्यामुळे त्यांना निवडून दिले. एकंदरीत आपण शहराची जी परिस्थिती पाहतोय त्याच्यामध्ये निलेश लंके असं म्हणतात की माझ्या नावाचा निलेश लंके डमी उमेदवार आणला, एका विशिष्ट पक्षाच्या माणसाला माझ्या विरोधात विखेंनी उभं केलं. हा सगळा डाव मी आता खोडून लावणार. काय एकंदरीत स्थिती की तुम्ही असं राजकारण करताय का? ते म्हणतात की पावर, सत्ता, पैसा वापर होतोय का? मला एक सांगा, जर विखे पाटीलने डमी उमेदवार उभा केला असता तर तिने माघार घेतली असती का सगळी? मला सांगा ना, विखे पाटील जर उमेदवार उभा करू शकते तर त्याचा फॉर्म ठेवायची ताकद बी ते ठेवते. परंतु ते माणूस काय त्यांनी काय विखे साहेबांनी उभा केलेला नव्हता. उलट साहेब ऐका ना, आमचं म्हणणं ऐका ना पुढचं. निलेश लंकेची पोस्ट होती त्याच्या समर्थकांची की निलेश लंकेंची माघार, MIMच्या उमेदवाराची माघार, म्हणजे दमदाटी कुणी केली, आर्थिक व्यवहार कुणी केले, कुणी माघार घेण्यास भाग पाडलं. आणि शरद पवारांना असा कोणता लय पुळका आलता MIMचा की त्यांनी MIMच्या लोकांशी बोलून ती माघार घ्यायला लावली. अशी बातमी माघार घ्यायला, बातमी मी तुम्हाला बातमी दाखवतो. शरद पवारांच्या MIMच्या कार्यकर्त्यांना माघार घ्यावं लागलं साहेब. या निलेश लंकेच्या पोस्टरवर आहे की आम्ही हे सगळे उलथून लावलं. तेच त्याचं क्रेडिट घेते ते. ही कोणती दडपशाही आहे? लोकशाही. तुम्ही फॉर्म भरले, उमेदवाराला फॉर्म मागे घेऊन तुम्ही तुमचं जर का आनंदोत्सव साजरा करता, ही कोणती लोकशाही आहे तुमची? हे चुकीचं आहे, 100% चुकीचं आहे ना. जे निवडणुकीला भरायचं निवडणूक करून द्यायची होती, मग काय असतं? शरद पवारांनी MIM सोबत कुठेतरी बोलणं करून माघार घ्यायला लावली असं त्यांचे लोक सांगतात आणि त्याची बातमी आहे पेपरला. एक सर्वसाधारण माणसाला तुम्ही एवढं घाबरवताय. ते म्हणतात की कोण सर्वसाधारण? पैसा, पाणी, सत्ता, ताकद या गोष्टीवरनं अत्याचार होतोय का खरा अत्याचार? सर कोण सर्वसाधारण? त्याचं उत्तर द्या मला. तुमच्या प्रतिस्पर्धीचे कोण प्रतिस्पर्धी? निलेश लंके. सर मी पहिल्यांदा सांगितलं आमची स्पर्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराबरोबर आहे आणि त्या पक्षात तो एक उमेदवार आहे. तुम्ही जे म्हणता सर्वसाधारण वगैरे, ते पण आमदार होते. त्यांनी राजीनामा दिला असेल तरी ते आमदारच होते ना. ते कोणते सर्वसाधारण आहे? त्यांची कोणते गरीब आहे? ते पार्टनर मध्ये चौकाचा विचारा कोणाची दहशत आहे? कोण सांगल कोणाची दहशत? निलेश लंकेची दहशत आहे साहेब. काय 100% त्यांची दहशत आहे. अहो तुम्ही MIDCत जा, त्या तोशिबा कंपनीने पत्र दिलं स्थानिक त्या ठिकाणी आम्हाला त्रास होतो म्हणून आम्ही काम सोडून जात आहे. याच्यापेक्षा काय पाहिजे? आणि मला सांगा साहेब, महिला अधिकारी, तहसीलदार लेवलची महिला अधिकारीने कोणत्या तालुक्यात सांगितलं की मला त्रास होतोय, मला आत्महत्या करूशी वाटते? कोणत्या कोविड सेंटर मध्ये महिला कर्मचाऱ्यांना मारहाण झाली? खनिकर्म साहेब शूटिंग आहे, व्हिडिओ आहे त्याची. कोणत्या खनिकर्म अधिकाऱ्याला, जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्याला मारहाण झाली, कुणी कोणाचे आत्मचरित्र लिहिलेलं आहे, हे तुम्ही काय वाचत नाही का? तुम्ही पत्रकार आहे. आमचं म्हणणं एकच आहे तुम्ही की ज्यावेळेस तुम्ही एखाद्याला गरीब मानता तर जे वस्तुस्थिती ती मांडा ना. गरीब म्हणून तुम्ही गरीबाचा बी अपमान करू नका. गरीब कोण असतो साहेब? की जो स्वतःचा चरितार्थ चालवतो त्याचं नाकी नव्हतं. हे यांच्या दादागिरी नाक जिल्हा वैतागलाय आणि तुम्ही गरीब मानता, 100% दादागिरी. पारनेरमध्ये तुम्ही ते विजय आवटींचं भाषण ऐकलं नाही का? परवा दिवशी माझे आमदार विजय आवटींनी देखील सांगितलं. आणि माझं एक आपल्याला एक म्हणणं आहे, ज्यावेळेस एखादं लोकप्रतिनिधी काम करतो ना तर त्या तालुक्यात सगळे अधिकारी ही जॉईनिंग मागत असतात. पारनेर तालुका एकमेव असं आहे की सगळे अधिकारी तिथे बदली करून पळून जायचे मार्ग असतात. कशामुळे वैतागले? म्हणजे लंकेंना अधिकारी वैतागला असं म्हणायचं? 100% साहेब. अधिकारी वर्ग वैतागला, नागरिक बी वैतागले. मग आता जर उद्या जर लंके जर निवडून आले तर तुम्हाला झालं तर काय होऊच शकत नाही. आमचे विखे पाटील सक्षम आहे. तुम्ही लंके घाबरवण्याचा प्रयत्न करताय. आणि जर ते खासदार झाले काय होते? खासदार लोक मतदानच करणार नाही तर खासदार होते ना? कसं काय ते? खासदार तरी विखे पाटीलच होणार आहे 100%. 1001%. सुजय विखेंचं दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या संदर्भात विजन काय? काही गोल असतो? माझं एकच म्हणणं आहे, सगळ्यात पहिले आपल्या जिल्ह्यातली शांतता टिकली पाहिजे, सुसंस्कृतपणा टिकला पाहिजे.
रोजगार तरुणांना उपलब्ध झाला पाहिजे. आता शांतता टिकवायची म्हणजे कशा पद्धतीने टिकवावं लागते हे काही मी सांगण्याची गरज नाही. पोलीस प्रशासनाला असेल, सामाजिक शांतता असेल, जे काही गुंड प्रवृत्तीचे लोक असतील, जे अवैध धंद्यासाठी कोणी प्रवृत्त करत असेल, त्या लोकांनी सामाजिक शांतता भंग केली असं म्हणता येईल. 100% सर. काय केलं त्यांनी असं? आमचे दर्शक तुम्हाला पाहतायत, त्यांनी असं काय केलं कुणी सामाजिक शांतता भंग झाली? अहो साहेब, तुम्ही बघताय का त्या पारनेर तालुक्याची जी तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून काम करता त्या ठिकाणी किती मोठ्या प्रमाणात तस्करी माजलेली आहे. वाळू तस्करी असेल, त्या ठिकाणी एमआयडीसीचे स्क्रॅपचे कॉन्ट्रॅक्ट असतील, टेंडर असतील. मध्यंतरी एका अल्पसंख्याक समाजातील तरुण कॉन्ट्रॅक्टरचा त्या ठिकाणी खून झाला. सुप्रेमध्ये, पारनेरमध्ये, शिरूरमध्ये झाला. परंतु ते घटना कोणाशी निगडीत आहे, ते लोक कोणाशी निगडीत आहे? मध्यंतरी कल्याण रोडवर एका प्रतिष्ठानच्या अध्यक्षाच्या भावांनी एका माणसाला गाडी खाली चिरडून मारलं. त्याची व्हिडिओ. कोणत्या प्रतिष्ठानच्या माणसाने? ते काय ते पोलीस प्रशासनाकडे आहे ना. त्याच्या अध्यक्षाच्या भावांनी हे केली, व्हिडिओ आहेत ना. मी याच्यासाठी तुमच्याकडे काय उत्तर आहे गरीब माणसात? आता ह्या गोष्टी आहेत ना. मग शांत 100% भंग झालेलीच. म्हणजे लंके नकोच आहे तुम्हाला? नाही, लंके हा विषयच नाही आमचा. आमचं म्हणणं आहे की आम्ही दुसऱ्याला वाईट म्हणतच नाही. आम्ही चांगले आहे ना, आम्ही चांगलं काम केलं, त्याच्यामुळे आम्हाला मतदान करा असं आमच्या पारनेरमध्ये या सगळ्या गोष्टी होत आहेत. निखिल जास्त तुम्ही एवढे राजकारणामध्ये सक्रिय आणि तरुण म्हणून तुम्हाला ओळखलं जातं. तुम्ही बोलायला एकदम ज्या पद्धतीने मी पाहतो एकंदरीत प्रेस कॉन्फरन्स वगैरेमध्ये, डेबिट्समध्ये तुम्ही ज्या पद्धतीने अंगावर येत आहेत त्या पद्धतीने तुम्हाला माझा एक अजून महत्त्वाचा प्रश्न असा आहे की पारनेर हा तालुका आहे, हा नगर जिल्ह्याला अटॅच आहे. नगर जिल्ह्याला सुजय विखे यांचे वडील राधाकृष्ण विखे हे पालकमंत्री आहेत. मग त्यांनी तिथं विशेष लक्ष का घातलं नाही? परत एकदा सांगतो तुम्हाला, निलेश लंके साहेब हे गेल्या 4.5 वर्षापासून सत्तेत आहेत. महाविकास आघाडीची ज्यावेळेस सत्ता होती त्यावेळेस पण ते सत्तेत होते. महायुतीची ज्यावेळेस सत्ता आली त्यावेळेस पण ते सत्तेत होते. म्हणजे त्यांना एक गोष्ट माहिती होती की जर आपले जे सगळे कामं चालू ठेवायचे त्याच्यामुळे आपल्याला सत्तेत राहणं गरजेचं आहे. आणि सत्तेत राहून त्यांनी त्यांची कशा पद्धतीने कामं करून घेतले हे काही मी सांगायची गरज नाही आहे. जर त्यांना एवढंच आपुलकीने एवढंच शरद पवारांचं प्रेम होतं त्यांनी महायुतीत द्यायचंच नव्हतं. त्यांना हे माहिती होतं जर आपण महायुतीत आलो नाही तर आपलं सगळं काळं पांढरं उघडं पडलं. आणि म्हणून ते अजित पवारांबरोबर आले, नाईलाजानी सगळे काळ्या पांढऱ्यावर म्हणजे त्यांनी दाबण्याचा प्रयत्न केला, दाबण्याचा प्रयत्न केला. आणि त्यांनी हे सगळ्या गोष्टी केल्यात. आणि म्हणून तुम्ही जे म्हणता ना विखे साहेबांचं, ज्यावेळेस विखे साहेबांनी लक्ष घातलं त्याच्यानंतर तर सगळ्या गोष्टी उघड्या पडल्या गेल्या 6 महिन्यात. सुजय विखेंचं आपण एक स्टेटमेंट पाहिलं की ज्यावेळेस कोरोनाची परिस्थिती होती त्यावेळेस महागडे रेमडेसिवीर विकल्या जात होते, त्यावेळेस मी 400 रुपयांना लोकांना उपलब्ध करून दिले. कशा पद्धतीने विखेंनी त्यावेळेस काम केलं? साहेब, त्याच्यात तुम्हाला सांगतो की त्यांनी स्पष्ट सांगितलं, आवाहन केलं होतं की ज्यांना पण रेमडेसिवीर इंजेक्शनची गरज आहे त्या सर्वांसाठी त्यांची तिथं पेशंटला विखे पाटील हॉस्पिटलला ॲडमिट करायची त्यांनी व्यवस्था केली होती. तिथे रेमडेसिवीर दिले जात होते, 400 रुपयेच दिले जात होते. आणि त्या व्यतिरिक्त ज्या कोणत्या खासगी हॉस्पिटलमध्ये पेशंट ॲडमिट आहेत ते खासगी हॉस्पिटलचं ज्यावेळेस रिकमेंडेशन लेटर ते विखे पाटील हॉस्पिटलला जात होतं, तिथून विखे पाटील हॉस्पिटलमधून त्यांना इंजेक्शनचं सप्लाय होतं. हे जग जाहीर याचं रेकॉर्ड आहे. पूर्ण एकूण जे माणसाला कोणाला दिलं, किती रुपये दिले याचं सर्व रेकॉर्ड आहे आमच्याकडे. निलेश लंकेंनी लोकांची सेवा केली कोरोनामध्ये. अहो काय कोरोना योद्धा म्हटलं जातं. एक मिनिट ऐका ना, बॅनर लागले. तुम्ही माझं ऐका ना. तुम्ही जे सांगता ना काही वरी सेवा केली ते, अहो ते कोविड सेंटर कोणाचं होतं? ते सरकारी कोविड सेंटर होतं. त्याच्या सर्व शासकीय डॉक्टरांनी काम केलं, सर्व मेडिकल स्टाफ काम केलं, तहसीलदार त्याचे इन्चार्ज होते, सर्व शासकीय यंत्रणा तिथं वापरली. लंकेंनी काय केलं? फोटो काढले, तिथे व्हिडिओ काढले, फिरले लोकात. याच्या व्यतिरिक्त लंकेंचं काय काम आहे? आणि तेच की ते शासकीय कोविड सेंटरच होतं ना, शासनाने त्याच्यावर. तुम्ही जबाबदार नेते, तुम्ही या सगळ्या गोष्टी बोलल्याला काय बेस? साहेब, शासनाचं रेकॉर्ड आहे. तिथं किती अँब्युलन्स होते, किती 35 डॉक्टर काम करत होते, नर्सिंग स्टाफ कोणाच काम करत होता. अहो साहेब, मला सांगतो खरी कोरोना योद्धा कोणी? त्यांचं तर कोणी नाव घेत नाही. जे डॉक्टरांनी तिथं काम केलं. परवा दिवशी माझा एक मित्र मला भेटला होता, एक डॉक्टर तिथे वारले मध्यंतरी. आता तर त्यांच्या अंत्यविधी सुद्धा कोणी गेला नाही, 10व्या सुरू गेलं नाही, त्यांनी कोविड सेंटरमध्ये काम केलं. हे काय सांगतात? खरे कोरोना योद्धा साहेब कोणी? की जे डॉक्टर नर्सेस ज्यांनी स्वतःच्या कुटुंबाकडे महिना गेले नाही ते खरे कोरोना योद्धा. आणि ते शासनाचं कोविड सेंटर होतं. हा, 100%. तुम्ही माहिती घ्या रेकॉर्ड. आता हे जे राजकारण चाललंय, ठीक आहे, या जरी राजकारणाच्या 2 भूमिका जरी असल्या, परंतु लोक म्हणतायत
की आता काल अमोल कोल्हे येऊन गेले, काल अमोल तुम्हाला कोल्हे माझं सांगितलं म्हणणं तुम्ही लोक मानतात का विरोधक मानतात हे स्पष्ट करा. मी एक पत्रकार, मी लोकांमध्ये जेव्हा जातो त्यावेळेस मी पक्षाचे लोक आहेत, विरोधक आहेत, समर्थक आहेत, ह्या गोष्टीमध्ये भानगडीत पडत नाही. परंतु ज्या आम्ही चर्चा ऐकतोय त्या चर्चांमध्ये असं सांगितलं जातं की विखेंनी खूप काम केलं आणि विखे निवडून येणार, पण काही गोष्टी अशा समोर येतात की लंके 100% निवडून येणार. त्याला काय व्हायचं? परत सांगतो, तुम्ही लंके विखे विखेंची निवडणूकच नाही, ही निवडणूक आहे देशाची. याच्यातून देशाचं पंतप्रधान निवडलं जाणार आहे. आणि तुम्ही एखाद्या गल्लीतलं लहान पोरं जरी विचारलं ना पंतप्रधान कोण होणार आहे, तर तो सांगत नरेंद्र मोदी साहेबच होणार आहे. त्याच्यामुळं नरेंद्र मोदी साहेबांचं जे काम आहे गेल्या 10 वर्षाचं, त्याच्यात भर म्हणून खासदार सुजय विखे पाटील साहेबांनी हे सर्व घटकांना समाजातील बरोबर घेऊन जे काम केले, मग ते काम सांगायचं झालं तर मेदनगरमधले 3 MIDC आणणं असेल, उड्डाण पूल असेल, बायपास असेल, वैश्विक योजना असेल. लंके पण आणणार आहेत MIDC मध्ये डेव्हलपमेंट करणार आहेत. तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, स्टेटमेंट आहे. तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो. एकदा एक गायक आहे ना, तो एका राजाच्या दरबारात जातो आणि तो राजाला काय म्हणतो की मी तुम्हाला गाणं ऐकवतो, तुम्ही मला बक्षीस द्या. तो गायक गाणं म्हणतो, राजा त्याला म्हणतो तुला 100 सोन्याच्या मुद्रा दिल्या दरबारात त्याला म्हणतो. नंतर त्याला सांगतो तू अजून एक गाणं म्हणतो, तो नंतर त्याला अजून सांगतो की तुला 1 एकर जमीन दिली. नंतर अजून एक सांगतो तुला घर बांधून दिलं. तो गायक पण खुश होतो आणि तो गायक निघून घरी जातो. नंतर 4 दिवस जातात, 8 दिवस जातात, महिना जातो, 2 महिने जातात. राजाची काही मुद्रा येत नाही, काही जमीन येत नाही, घर येत नाही, राजाचा काही कोणता माणूस पण येत नाही. मग त्या गायकालाच वाटतं राजाचं खूप कामाचं लोड आहे, राजा विसरला असेल. मग राजा 1 महिन्यानी म्हणजे राजाकडे तो माणूस परत जातो. ज्यावेळेस परत जातो त्यावेळेस राजा त्याला म्हणतो, तो राजाला आठवून देतो महाराज की तुम्ही मला असं आश्वासन दिलं होतं. राजा त्याला म्हणतो की तू गाणं म्हणून माझ्या कानाला आनंद दिला आणि मी आश्वासन देऊन तुझ्या कानाला आनंद दिला. तसाच हा प्रकार आहे. राजा कोण साहेब, राजा कोण आहे, रंग कोण आहे हा प्रकार नाही, पण लोकांना कानाला आनंद द्यायचं काम फक्त सध्या लंके करतात. परंतु त्याच्यातून ठोस काम काहीच होऊ शकत. त्याचं कारण असं आहे, जे जे पक्ष कोण उमेदवारी करतात ते पक्ष सगळे मिळून देशात 10 जागा निवडणूक लढवतोय. त्यातल्या किती जागा निवडून येते ना संशोधनाचा विषय आहे. आणि ज्याचं बहुमतच येणार नाही, ज्याचा वर पंतप्रधान कोण होणार आहे याचाच फिक्स नाही, किंवा ज्याला काही विजनच नाही, असे लोक काम करूच शकत नाही. आणि MIDC करणं हा राज्य शासनाचा विषय समजून घ्या तुम्ही. MIDC हा केंद्राचा विषय नाहीये. जर त्यांना करायचं होतं त्यांनी आधीच मागायला पाहिजे होतं. आता प्रॉब्लेम काय झाला साहेब, आपल्या लोकांची हेच लक्षात आहे ना, केंद्र शासनाचं काम कोणतं आहे, राज्य शासनाचं काम कोणतं आहे, नगरसेवकाचं काम कोणतं आहे आणि ग्रामपंचायतीचं कोणतं आहे. काय राजकीय लोकांचे आहे ना, नागरिकांचे पण आहे ना. काय झालं, लोकांचं अशी परिस्थिती झाली. राजकीय लोक कोण आहेत आता ज्यांच्या लक्षात येत नाही. आता 2 वर्ष झाले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 2 ते 2.5 वर्षापासून ती मुदत संपलेल्या आहेत. मग जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असेल, आणि नुकतीच आता महानगरपालिकेच्या पण मुदती संपलेल्या आहेत. त्याच्यामुळे नागरिकांना लोकप्रतिनिधी भेटणं अवघड झालं. आणि सध्याच्या कंडिशनमध्ये फक्त आमदार आणि खासदार हे 2च लोकप्रतिनिधी अस्तित्वात आहेत. त्याच्यामुळे प्रत्येक नागरिकाला असं वाटतं की यांनी आमचं काम केलं पाहिजे. परंतु कोर्टाच्या निर्णय प्रक्रियेमुळे ह्या सगळ्या अडचणींमुळे लोकप्रतिनिधीकडून लोकांच्या अपेक्षा आहेत. त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम होतो. सुजय विखे फोन उचलत नाही. सुजय विखेंना 10 PA, त्यांना 10 PA, त्यांना 10 PA असे चित्र आहे शहरामध्ये. एका मनसेच्या पदाधिकाऱ्याने, माजी पदाधिकाऱ्याने बॅनर पोस्टर लावले, फोन उचलत नाही म्हणजे तुमचा नंबर द्या आणि 10,000 रुपये बक्षीस मिळवा. काय असं विखे संपर्कात नाहीये. मला एक सांगा तुम्ही, लंके एका मिनिटात फोन उचलतात. ऐका ना, एका माणसाने 10,000 रुपये बक्षीस जिंकलं. अहो आता आमचे लोक फोन लावतात उचलत नाहीत ना. ते कोण उचलत? आमचे लोक बी लंकेंना फोन लावतात ना, मग ते उचलत नाहीत ना फोन. सांगायचं तात्पर्य एकच आहे, नगर काय फोन उचलणं किंवा काय करणं हे तुम्ही वस्तू ती समजून घ्या. नगर दक्षिण मतदारसंघात 18 लाख मतदार आहेत. 18 लाख मतदार आहेत. एका माणसाने 1 मिनिट जरी फोन केला ना साहेब, 1 मिनिट, तर ते 18 लाख मिनिटं होते. बरोबर. आणि ते किती होते. आणि असं समजायचं माणसाने 12 घंटे जरी बोलायचं ठरवलं, एका माणसाने दुसरं काहीच काम करायचं नाही, फक्त बोलायचं फोनवर ठरवून ना, तर 7.5 वर्ष होते. किती वर्ष होते? 7.5 वर्ष होते. मग त्याच्यात तुम्ही काम कधी करणार, बोलणार कधी. काय झालं साहेब, फोन 100% ते उचलतात, परंतु हे जे सध्या अवयव उठवले जातात ना, मला सांगा आता मी तुमच्या बरोबर इथं बोलतोय आणि इथं फोन वाचतोय, मी फोनवर फोन उचलू का तुमच्याशी बोलतो? दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत.
काय झालंय, तुम्ही लोकप्रतिनिधीकडून अपेक्षित करणं चुकीचे आहे. माझ्या म्हणजे अंत्यविधीला आलं पाहिजे, लग्नाला आलं पाहिजे आणि वाढदिवसाला आलं पाहिजे, फोन उचलले. लोकप्रतिनिधी केंद्राचं खरं आमदाराचं काम वेगळं असतं आणि खासदाराचं काम वेगळं असतं. खासदारांचं काम काय आहे की विविध योजना मंजूर करून आणणं, ते इम्प्लिमेंट करणं आणि ते आपल्या मतदारसंघापर्यंत पोहोचवणं. ते इम्प्लिमेंट करून घ्यायचं काम कोणाचं असतं? आमदार साहेब असतील, खालचे स्थानिक स्वराज्य संस्थेचे नगरसेवक असतील, जिल्हा परिषदेचे असतील, त्यांनी ते इम्प्लिमेंट करून घ्यायचे असतं आणि नागरिकांच्या जे काही अडचणी असतील ते समजून घेऊन त्यांनी ते सोडवायचे असतात. तुम्ही जर का तुम्हाला ही संरचनाच मान्य नसेल, म्हणजे तुम्हाला जर का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली आणि त्या घटनेच्या अनुसार जे आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेचे जे पद दिले ते तुम्हाला मान्य नसतील तर तुम्ही या सगळे कट करून मग तुम्ही डायरेक्ट जनतेत जाऊ शकता. म्हणजे प्रोटोकॉल 100% पाळले पाहिजे. काही लोकांना कसं असतं की मी असं नाही का, ते स्वतः काही काय झालं तर माझ्यामुळे झालं असं काही लोकांना दाखवायचंय. त्याच्यामुळे कुठं पण तेच करतात. ट्रॅफिक हवालदार पण तेच बनतेत, एसटीचे ड्रायव्हर पण तेच बनते. आहेत ना काही लोक, राजकीय लोक ज्यांना पब्लिसिटीचं खूप स्टंटची हवंच आहे. या विषयावरून तुम्हाला एक माझा प्रश्न आहे की लंके सांगतात की धनशक्ती विरुद्ध जनशक्ती हा विषय आहे, हे कितपत योग्य आणि कितपत खरं आहे? कोणती धनशक्ती आणि कोणती जनशक्ती? विखे युवराज आहेत, युवराज फकीर आहेत. मला सांगा, तुम्हाला मी परत सांगतो, तुम्ही फकीरांचा अपमान करू नका. आता लंके सांगतात ना मी फकीर आहे. ते कोणी म्हणते, ते काय म्हणते, मग ते म्हणते झाले का ते? उद्या मी म्हणून मी देशाचा राष्ट्रपती झालो का? असं नसतं. लंकेच्या बोलण्याचं तथ्य नाही असं म्हणायचं? 100% तथ्य नाही. ज्या हेमाडीशीतून कोणाच्या नावाचे किती टेंडर आहेत, कोणाच्या किती कंपन्या आहे, कोणाचे किती लेबर कॉन्ट्रॅक्ट आहे, सगळं आम्हाला माहिती. पारनेरमध्ये एक माणूस आहे, एक व्यक्ती आहे जो एका व्यक्तीच्या खुनामधला आरोपी आहे आणि तो आरोपी सुजय विखेंच्या गाडीवर बसून फिरत होता. त्याचे व्हिडिओ व्हायरल झाले, त्याच्यावर अनेक राजकीय लोकांनी त्याच्या प्रतिक्रिया दिल्या आणि त्याच्यानंतर तोच व्यक्ती निलेश लंकेंच्या सोबत पण होता. काय राजकारण होतं? मग एक तुम्हाला सांगतो कसं असतं, एखादा राजकीय कार्यकर्ता असेल किंवा एखादा माणूस असेल जो तुमच्यापर्यंत जोपर्यंत तुमच्या गाडीवर फिरतो, तुमच्यासाठी पळतो, तुमच्यासाठी रक्त सांडतो, तुमच्यासाठी लोकांना दमदाटी करतो, तोपर्यंत तुमच्यासाठी चांगला असतो. ज्या दिवशी त्याला वस्तुस्थिती कळते ते तुम्हाला सोडून देतो आणि समोरच्याकडे जातो ते लगेच तो गुन्हेगार होतो, खुनी होतो, हल्लेखोर होतो. हे काय? मग तो खुनाचा आरोपी होता, गुन्हेगार होतो, तुम्ही त्याला लंकेने त्याला घेऊन फिरायचं नाही. तुमच्याकडे होता तो पण चांगला होता, विखेंकडे गेला की तो खुनी झाला, हे झालं. ही कोणती पद्धती? असे लोक मग तुम्ही घेऊन नका फिरू. तुमची यंत्रणा जे तुमचे प्रतिस्पर्धी आहेत त्यांच्यावर दबाव टाकते असं ते म्हणतात. आमची यंत्रणा म्हणजे नेमकी कोणती? तुमचे कार्यकर्ते असतील किंवा अजून लोक असतील, तुम्ही तुमच्या प्रतिस्पर्धीचे आहेत विरोधक राष्ट्रवादी, दबाव टाकतो म्हणजे काय करतो? त्यांचं स्टेटमेंट आहे की ताकद सत्ता याचा वापर केला जातो आणि मला दाबलं जातं, मला सांगा दहशतीमध्ये ठेवलं जातं. अहो दहशत पहिल्यांदा नगर जिल्ह्याने बघितली की पोलिसाचा बाप कोण आहे. जो माणूस जाहीर भाषणात सांगतो की आम्ही पोलिसाचा बाप आहे, याच्यापेक्षा काय पाहिजे उदाहरण? काल परदेशी ते कल्याण रोडला एका महिलेला मारहाण झाली, तिच्या मुलाला मारहाण झाली, तिच्या मुलीला मारहाण झाली. कुणी काय ते मला नाही माहिती साहेब. ते तुम्ही त्यांच्या नातेवाईकांचे स्टेटमेंट त्यांना विचारा ना, मला कशाला विचारतो? पण तिथे गेले होते भेटण्यासाठी. 100% त्यांचा मतदारसंघ आहे, जिथं ज्याच्यावर अन्याय होईल तिथं त्यांचं कर्तव्य आहे, ते गेले, भेटले, त्यांनी त्यांचं सांत्वन केलं, त्या कुटुंबाचं केलंच पाहिजे. मग विकासासोबत विखेंची लढाई आहे की दहशतीच्या विरोधात विखेंची लढाई आहे? दोन्ही गोष्टींमधून एक तुम्हाला सिलेक्ट. विखेंची लढाई नगर जिल्ह्याच्या विकासासाठी आणि नगर जिल्ह्याची शांतता टिकवायसाठी. विकासाबरोबर शांतता देखील टिकलीच पाहिजे, शांतता, त्यासाठी विखेंची लढाई आहे. एक काळ असा होता की विखे हे काँग्रेसमध्ये होते आणि ते सेक्युलर पक्ष म्हणून काँग्रेसला मानले, ज्या पक्षामध्ये तुम्ही पण होता. तुमचं स्थानिक राजकारण आहे. आम्ही ज्या भागामध्ये फिरतो तुमच्या संदर्भात, कोविडमध्ये असेल अनेक ठिकाणी आम्ही तुमच्याबद्दल माहिती घेतो, तुमच्याही वॉर्डमध्ये आम्ही जातो, कुठं काय अडचण आहे त्याचा अपडेट घेतो. तुमच्याबद्दल लोक आजही तुम्ही भाजपचा परिचय घातलेला आहे. नाही साहेब, माहितीचं पंच आहे, सर्व पक्षाचे चिन्ह आहेत, सगळे पक्ष असतील त्याच्यामध्ये, परंतु त्याच्यामध्ये काँग्रेस नाहीये. हा काँग्रेस नाही, कारण मी काँग्रेसचा राजीनामा दिलेला. ह्या ज्या घटनेमध्ये आता तुम्ही आहेत, पण तुमच्यावर असं कोणतं जातीवाद करताय किंवा जातीचं राजकारण करताय असं तुमच्यावर कधी कोणी बोलत नाही. निखिल वारे म्हटलं की लोक म्हणतात की तेवढाच अल्पसंख्याक समाज असेल, दुसरा अजून कोणता समाज असेल, हे सगळे तुम्हाला लाईक करतात, प्रेम करतात. पण विखे आज जातीवादाचं राजकारण करतात. म्हणजे जातीवादाचं राजकारण करतात म्हणजे काय? आज विखेंना एका विशिष्ट समाजाची बाजू घ्यावी लागते असं एकंदरीत काय चित्र आहे. म्हणजे काय म्हणणं तुमचं? विखे हे जे सेक्युलर आज सेक्युलर राहिलेले नाही ना साहेब. आता तुमचं ऐका ना, तुमचं सेक्युलर म्हणून आता म्हणणं असं की प्रभू श्रीरामांचं नाव घेतल्यानंतर एखादा माणूस जातीवादी होतो, तर 100% विखे जातीवादी.
परंतु प्रभू श्रीराम हे अख्ख्या देशाचे जगाचे राम आहे आणि त्यांचं नाव आम्ही 100% घेणार आणि त्यासाठी आम्हाला कोणी जातीवादी म्हणू काय म्हणू आम्हाला मान्य आहे. तुमचं दुसरं जे म्हणणं आहे की विखे जातीवाद करतात म्हणजे तुमचं म्हणणं आहे की अल्पसंख्याक समाजाच्या विरोध असं म्हणणं असेल तर साहेब माझ्याबरोबर तुम्ही आता विखे पाटील हॉस्पिटलला चाला आणि तिथं जे पेशंटची यादी बघा. कमीत कमी आत्ताच्या कंडिशनला 100 ते 150 पेशंट अल्पसंख्याक समाजाचे ऍडमिट नसले तर मी राजकारण सोडून देईन. आणि आजपर्यंत नगर शहरातल्या जे अल्पसंख्याक मुकुंदनगर असेल झेंडीगेट असेल त्या लोकांना चाला माझ्याबरोबर चाला तुम्ही. मी स्वतः ते पेशंट ऍडमिट केले. कुठे ऍडमिट केले? विखे साहेबांच्या हॉस्पिटलमध्ये केले. म्हणजे जातीवाद करत असतो तर त्यांनी हे केलं असतं. अल्पसंख्याक आज पण तुमच्या सोबत आहे. 100% अल्पसंख्याक समाज सुद्धा आमच्या सोबत आहे. आणि कशामुळे सोबत आहे की त्यांना माहिती की आपल्या मुलांचं भवितव्य कशात आहे. देवाचं नाका रामाचं नाव घेणं हा काय जातीवाद नाही. आपल्या धर्माला चांगलं म्हणणं हे 100% हे आपलं कर्तव्य आहे. परंतु दुसऱ्याच्या समाजाला नाव आम्ही ठेवत नाही. म्हणजे आमची शिकवण काय आपला धर्म 100% चांगला आहे परंतु दुसऱ्या कोणत्याही धर्माच्या नावाला म्हणजे व्यक्तीला किंवा धर्माला आम्ही नाव ठेवत नाही. परंतु एखाद्या व्यक्ती जर धर्माच्या आमच्या धर्माच्या विरोधात बोलत असेल 100% त्याच्यावर राग रोष व्यक्त करायचा अधिकार धर्मशास्त्राने आम्हाला दिलेला आहे. परंतु आपल्या धर्माचा त्रास दुसऱ्याला आजपर्यंत होऊ दिलेला. जी पार्टी भाजपा जी पार्टी आहे त्याच्यामध्ये मोदीजी जे आहेत मोदींनी आता एक भाषण केलं की त्याच्यामध्ये 2 समाजात तेढ निर्माण होईल असं ते भाषण होतं. मग विखे हे सगळ्या समाजाचे आहेत का फक्त भारतीय जनता पार्टीचे आहेत किंवा एका विशिष्ट समाजाचे आहेत? साहेब विखे हे जनतेचे आहेत. विखे हे गोरगरिबाचे आहेत. विखे हे प्रत्येक माता भगिनी जिला आधार संरक्षणाची आधाराची गरज आहे त्यांची आहे. म्हणजे सुसंस्कृत राजकारण टिकवतात. हे नगर जिल्ह्यातील प्रत्येक मतदाराचे मतदार आहे म्हणजे त्याचे अधिकार आहे त्यांच्यावर आणि हे सगळ्यांचे आहेत. आणि आमच्याकडे जर तुमचं म्हणणं असेल की जातीवाद तर तुम्ही आज पण लोणीला चाला. तुम्ही आज पण विखे साहेबांचे आमचे प्रचार यंत्रणेत किती मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते दाखवतो तुम्हाला की जे फक्त विखे पाटलांच्या मुळे त्या ठिकाणी काम करतात. म्हणजे जातीवाद हा नाहीच 100% नाही. 100% विकासावर तुम्हाला राजकारण 100% विकासावर राजकारण करायचं. फक्त काही लोक बागलबोवा जे करतात ते मी तो नाही केलं. माझा शेवटचा प्रश्न तुम्हाला असा असेल की तुम्ही जे तुमचे लोक आहेत जे तुमचे प्रतिस्पर्धी तुम्ही त्यांना प्रतिस्पर्धी मानत नाही पण मला पत्रकारितेच्या भाषेमध्ये त्यांना प्रतिस्पर्धी तुमच्या म्हणावंच लागतं. त्या लोकांना तुम्ही म्हणता ते गुंडगिरी करतात दहशत करतात. मग विखे पाटील आ देखे जरा किसमे कितना दम मैं हो डॉन अशा गाण्यांवर नाचतात. साहेब ते सांस्कृतिक गाणे आहेत आणि त्याच्या काय देशाच्या सेन्सॉर बोर्डाने बंदी घातलेली आहे. मैं हो डॉन या गाण्यावर नाचून काय विखे साध्य करतायत? साहेब मैं हो डॉन हे गाणं विखे साहेब तो सांस्कृतिक कार्यक्रम तुम्ही समजून घ्या. तो कार्यक्रम विखे डॉन आहेत साहेब ऐका ना. तो कार्यक्रम हा सांस्कृतिक कार्यक्रम होता. बचत गटांसाठी तो कार्यक्रम आयोजित केलेला होता आणि त्यामध्ये ज्यावेळेस एखादं गाणं वाजतं त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव 2 मिनिटं डान्स केला त्याच्यात काही बिघडत नाही. परंतु त्याच्यामुळं त्या माणसाच्या कामावर तुम्हाला कुठं बोट ठेवायचा अधिकार राहत नाही. शेवटी संस्कृती आहे. आणि जर ते गाण्यावर बंदी असते तर मग सेन्सॉर बोर्डाने बंदी घातली असते. त्याच्यामुळे ते काय तुमचा प्रश्न काय मला योग्य वाटत नाही. लंकेंनी असं एक स्टेटमेंट दिलं आहे की लंकेंचे काही कार्यकर्ते होते असं एकंदरीत चित्र आपण पाहिलं की त्यांनी विखेंच्या कार्यकर्त्यांना दम दिला. ती ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती आणि विखेंनी त्याच्या संदर्भात पोलीस स्टेशनला SP ऑफिसला जाऊन निवेदन दिलं. जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. त्याच्यामध्ये काही आरोपी लंकेंच्या विरोधात गेले होते असं लंके बोलले. साहेब माझं सुद्धा नाव त्याच्यात तुम्ही तुमचं म्हणणं जे आहे ना माझं सुद्धा नाव SP ऑफिसच्या हल्ला प्रकरणात आहे. परंतु तो खटला अजून न्यायालयात प्रलंबित. आम्ही जर काही चुकीचं काम केलं असतं मला स्पष्ट मी सांगतो मी त्याच्यात आरोपी. जर आम्ही चुकीचं काम केलं असतं तर न्यायालय आम्हाला शिक्षा देईन ना. परंतु तुम्ही लोकांना दम देता हे कोणता धंदा आहे? आमचे नाव कोणत्या राजकीय प्रकरणातून त्याच्यात गवले गेले जाणीवपूर्वक आमच्या पोलिसांना नावं दिले कशावर आमचे त्याचे कोणते मंत्री त्यावेळेचे तत्काल येऊन बसले होते कोणाला संपवायचा प्रयत्न होता हे सगळे नगर दिल्लीने बघितलेले. राजकीय स्टँड काय होता कसा होता सगळं त्याच्यात ते काय महत्वाचा विषय नाहीये. परंतु तुम्ही काय करता तुम्ही याचा अर्थ आहे आमचं त्याच्यात आरोपी म्हणजे तुम्हाला काही पण करायचं हे झालं का? तुम्ही लोकांना दंडाचा अधिकार झाला का? लोकांना गोळ्या घालायची भाषा झाली का? खासदार साहेब तुम्ही गोळ्या घालायची भाषा करता यातून तुमचं कळतं. तुम्ही गोरगरीबाला तर घराच्या बाहेर निघून द्यायचे नाही. लंके म्हणतात कम से कम 2 लाख कळलं ना. 4 जूनला कळलं ना 2 लाख आणि कोण निवडून येतं काय कळलं ना. 4 जूनला साहेब 1 लाख टक्के सुजय दादा खासदार 1 लाख टक्के
धन्यवाद. तुम्ही तुमची प्रतिक्रिया दिली. निखिल वारे आपल्यासोबत बोलत होते.